brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. चेंबूर वॉर्ड क्रमांक 150 मधून सविता थोरवे यांना उमेदवारी अर्ज देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या अधिकृत उमेदवार असतील, आपल्याबरोबर त्याच आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आपण पाहू शकतो तब्येत बरी नसताना त्या सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. ताई, सगळ्यात पहिलं तर तुमचं अभिनंदन, तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे. काय धोरण असेल, काय अजेंडा असेल वॉर्डसाठी? सर्वप्रथम तर मी आमच्या पक्षांचे म्हणजे मनसे ह्या पक्षांचे आणि राजसाहेबांचे व अमित सरांचे आणि वहिनींचे मनस्वी आभार मानते, कारण त्यांनी मला त्या योग्यतेचं समजलं आणि मला आज हे अचानक म्हणजे खुशी माझ्या याच्या पदरात टाकली. त्याबद्दल सर्व म्हणजे पक्षांचे आभार आणि तसेच जनतेचेही आभार, कारण जी काही सेवा आजपर्यंत मी समाजसेविका म्हणून योगा क्षेत्रामध्ये जे काही कार्य केलं, कदाचित त्या आजपर्यंतच्या सेवेच्या रूपामधूनच ही अचानक उमेदवारी माझ्या भाग्यात आली आहे. काय वाटतं, लढत कशी असेल? मनसे शिवसेना उद्धव गटासोबत जात आहे, वंचित आणि काँग्रेस एकत्र आहे, बीजेपी शिवसेना एकत्र लढत आहे. विजयाला घेऊन किती आश्वस्तात, लढत कशी वाटते तुम्हाला? खरोखरच आज ज्या प्रकारचं मुंबई शहरामध्ये राजकारण चालू आहे आणि मराठी माणसावर कुठेतरी अन्याय होत आहे आणि ही सगळी भावना जनमानसात आहे, त्यामुळं या ठिकाणी मुंबईमध्ये जर मराठी माणसाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर हे ठाकरे बंधूच टिकवू शकतात, हे सर्वसामान्य जनतेला समजलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष उभाटा हे नक्कीच सगळे नगरसेवक निवडून येतील आणि मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे ब्रँडचा भगवा फडकेल, हे मात्र निश्चित. निश्चित कुठेतरी मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे ब्रँडचा भगवा फडकेल असा विश्वास थोरवे यांच्याकडनं व्यक्त करण्यात आलेला आहे. यांचा पाहूया, ते पाहावं लागेल की जनता या विश्वासाला किती मत देते. कॅमेरामॅन नितीन सह दीपेश त्रिपाठी, मुंबई तकसाठी, मुंबई.